वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सर्व संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायातल्या 167 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आपण आलेलो आहोत। आज आपण 168 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलेल्या प्रसंगाचं निरूपण माऊली करतायत, ज्यामध्ये अर्जुनाला कर्ममार्ग योग मार्ग सांगत जो शारीर योग आहे, समाधी योग आहे, या प्रकारच्या योगाचंही थोडंसं वर्णन माऊलींनी केलेलं आपण बघितलं। भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे वर्णन अर्जुनाला सांगताना अर्जुनाच्या मनामध्ये त्या मार्गाबद्दल अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आणि जो संक्षेपानं हा विषय भगवंतानं सांगितला तोच विषय थोडासा विस्तारानं भगवंतानं सांगावा अशा प्रकारची इच्छा अर्जुनानं व्यक्त केली। आणि अर्जुनाची ही इच्छा ऐकून भगवंत काय म्हणाले हे माऊली पुढच्या ओवीमध्ये सांगतायत। माऊली म्हणतायत, तव श्रीकृष्ण म्हणती हो का तुझा हा मार्गो गमला निका, तरी काय झाले आई की जो का सुखे बोलो। अर्थात तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे काय, तुला हा योग मार्ग चांगला आवडला असेल तर सांगण्यात आमचे काय बिघडते, ऐक सांगतो। सांगणाऱ्याला सांगण्याची भूक असणं हे ऐकणाऱ्याला ऐकण्याची भूक असण्याबद्दलचं सगळ्यात मोठं पुण्य असतं। ऐकणाऱ्याला ऐकावंसं वाटतं, पण ऐकणाऱ्याची ऐकण्याची भूक पूर्ण करण्यासाठी सांगणारे अनेकदा मिळत नाहीत। कधी कधी सांगणारे मिळतात, पण ते सांगितलेलं अनेकदा पटत नाही, पचत नाही, अनेकदा ते ऐकावं असं वाटत नाही। त्याला अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात। आपला स्वतःचाही एक स्वभाव असू शकतो। प्रत्येकाला आपल्या स्वभावाला अनुकूलच ऐकणं आवडत असतं। त्यामुळं एखादं प्रवचन एखाद्याला आवडत असेल तर तेच दुसऱ्याला आवडेलच असं नसतं। काही लोकांना विनोदी ऐकायला आवडतं, काही लोकांना धीर गंभीर ऐकायला आवडतं, काही लोकांना हलकं फुलकं ऐकायला आवडतं, काही लोकांना क्लिष्ट ऐकायला आवडतं, काही लोकांना तर्काधिष्ठित बोललेलं विवेचन ऐकायला आवडतं, काही लोकांना श्रद्धाधारित विवेचन आवडतं, काही लोकांना केवळ अनुभवावर आधारित असलेलं बोलणं ऐकावंसं वाटतं। असे श्रोत्यांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात। कुणाला काय ऐकावंसं वाटेल आणि कुणाला काय ऐकलेलं आवडेल, गोड वाटेल, याचा काही नेम नाही। आजच्या काळामध्ये सांगणारे भरपूर आहेत, सांगणाऱ्यांची कमी आजच्या जगामध्ये नाहीये। ज्ञानेश्वरीचंही निरूपण करणाऱ्यांची जर आपण संख्या शोधली तर हजारो लोक तुम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथावर विवेचन करणारे, प्रवचन करणारे, निरूपण करणारे सापडते। आजच्या नवीन मीडियाच्या जगात तर ही साधनं आणखी सोपी झालेली आहेत। पूर्वी एखादं निरूपण किंवा विवेचन ऐकायचं असेल तर ते निरूपण करणाऱ्याला शोधावं लागायचं, त्याला आग्रह करून बोलवावं लागायचं, त्याची सगळी सेवा करावी लागायची, तेव्हा कुठं तासभर ऐकायला मिळायचं। आमच्या बालपणी लहानपणी आम्ही ज्ञानेश्वरी वगैरे ग्रंथाचं निरूपण प्रवचन ऐकायला चातुर्मासाला पंढरपूरला राहायचो। चंद्रशेखर महाराज देगलूरकरांच्या मठात, कधी तनपुरी बाबांच्या मठात, कधी कबीरदासजींच्या मठात, अशा वेगवेगळ्या मठांमध्ये आम्ही जायचो आणि तिथं आम्हाला ते ऐकायला मिळायचं।
आणि तिथं तिथं ते आम्ही ऐकायचो. आता खूप सोपं झालंय. तुम्ही घरात बसून सगळं काही तुमच्या घरात ताटात तुमच्या वाढेपर्यंत निरूपणकार आता आलेले आहेत. म्हणजे YouTube ओपन केलं आणि ज्ञानेश्वरी निरूपण शब्द टाकला तर अनेक निरूपणकारांची खाली यादी येते. त्यातला एखादा निरूपणकार आपण निवडू शकतो आणि त्याचं निरूपण ऐकू शकतो. ऑनलाईनवरही अनेक जण निरूपण करतात. मी जसं आता आपलं ज्ञानेश्वरी आराधनेचा हा उपक्रम सुरू आहे तसा अनेक जणांचा उपक्रम चालू आहे. आपली वेळ वेगळी असेल, बाकीच्यांची वेळ वेगळी असेल, काहींची तर हीच वेळ असेल. म्हणून निरूपण करणाऱ्यांची कमी नाहीये, सांगणाऱ्यांची कमी नाहीये. पण सांगणारे अधिक जरी असले तरी ऐकणाऱ्यांची भूक भागली जातेच असं मात्र नाहीये. कारण ऐकण्याची भूकही तितकीच दुर्मिळ झालेली आहे. अनेकदा असंही होतं दुर्दैवानं की सांगणारे वाढले की ते ऐकणाऱ्यांची भूकही मरून जाते. एक काळ असा होता की आपल्या देशामध्ये दुष्काळासारख्या परिस्थितीमध्ये अन्नही खायला मिळत नव्हतं आणि ज्याला आता मिळतंय त्याला त्या अन्नाची किंमत नाहीये. काही मुलं अशी आहेत की त्यांना खायला अन्न मिळत नाही म्हणून उपाशीपोटी झोपावं लागतंय, उपाशीपोटी शाळेत जावं लागतंय. एक व्हिडिओ मी बघितला काही दिवसांपूर्वी की एक मुलगा शाळेमध्ये नुसता कांदा आणि भाकर आणि फक्त फिकं मिरचू घेऊन गेला. ताटामध्ये त्यानं ते मिरचू घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्या पाण्यात कालवलेल्या मिरच्या बरोबर त्यानं घरून आणलेली भाकरी तो प्रेमानं आवडीनं आनंदानं खात होता. त्याच्याबरोबर त्यानं कांदाही आणलेला होता. कुणीतरी लपून त्याचा तो व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर टाकला. एकीकडे असा प्रसंग आहे की खायला मिळत नाही पण जे मिळतंय ते आवडीनं खाणारा वर्ग आणि एकीकडे सगळं चविष्ट बनवून देतोय. घरी सकाळी आई लवकर उठते, आई चविष्ट असं जेवण बनवून देते, तरी टिफिन घरी तसाच परत येतो. का तर खावं वाटलं नाही वगैरे अशी कारणं दिली जातात. त्याचं कारण असं आहे की कधी कधी खूप चविष्ट असं अति प्रमाणात उपलब्ध झालं की माणसाला त्याची चवही नकोशी वाटायला लागते. आजकालच्या अध्यात्माचं तसंच झालेलं आहे. आजकाल अध्यात्माचं निरूपण करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. त्या सगळ्या निरूपणामध्ये अमृतच वाटलं जातंय. संतांच्या बद्दल उच्चारला गेलेला, संतांच्या साहित्याबद्दल उच्चारला गेलेला कोणताही शब्द कमी अधिक चवीचा नसतो. अमृत अमृतच असतं, अमृतामध्ये भेद नसतो. या निरूपणकाराचं निरूपण चांगलं आणि त्या निरूपणकाराचं निरूपण चांगलं नाही असं म्हणता येत नाही. संतांच्या शब्दांचं निरूपण हे चांगलंच असतं, अमृताचंच असतं. ते ऐकणाऱ्यांचा उद्धार ठरलेला आहे, निश्चित आहे. पण तरी सुद्धा अमृताचाही सुकाळ झाल्यावर लोक अमृताच्या प्राशनाकडे दुर्लक्ष करायला लागतात. असं दुर्दैवानं घडतं, जे अन्नाच्या बाबतीत घडतं. ज्याच्या घरी मुबलक प्रमाणात अन्न आहे, हवं तेव्हा हवं तितकं हवं तसं खायला मिळतंय, त्याला अन्नाची किंमतच कधी नसते, जाणीव नसते. अगदी तसं अध्यात्माचं निरूपण करणाऱ्यांची संख्या अधिक आहे म्हणून अधिक लोकांचा उद्धार होतोय असं मात्र होत नाही. या उलट आध्यात्मिक निरूपणकारांची संख्या वाढली पण ऐकणाऱ्यांची भूक मात्र कमी झाली. ज्ञानेश्वरीच्या या प्रसंगावर आपल्याला असा एक दैव दुर्मिळ असा योग बघायला मिळतो की अर्जुनासारखा श्रोता आहे, चाणाक्ष श्रोता आहे, जिज्ञासू श्रोता आहे, श्रद्धावान श्रोता आहे, तितकाच तार्किक आहे. भगवंताबद्दल त्याची श्रद्धाही आहे, भगवंताला जाब विचारावा, प्रश्न विचारावा एवढा अधिकारही आहे, भीती आहे आणि निर्भयताही आहे. अशा सगळ्या गोष्टींचा सुरेख संगम असलेला श्रोता अर्जुनाच्या रूपानं भगवंताला मिळाला. यासाठी श्रोत्यालाही जसं भाग्य लागतं वक्ता मिळायला, तसा वक्त्यालाही भाग्य लागतं चांगला श्रोता मिळायला. आपण एक बाजू बघितली की आज वक्त्यांची संख्या खूप झाली पण श्रोत्यांना ते
ऐकावंसं वाटणाऱ्यांची संख्या कमी झाली. याचा अर्थ असा नाही की निरूपणाला लाईक्स किंवा व्ह्यूज मिळत नाहीत. मिळतात. निरूपणालाही बरेच जण बघतात, ऐकतात. पण ते बघणं आणि ऐकणं किती आत उतरलं, किती आत उतरतं, हा पुन्हा एक वेगळा प्रश्न आहे. पण दुसरी बाजू ही आहे की जसे वक्ते जास्त झाले म्हणून श्रोत्यांना त्यांची किंमत कमी झाली असं वाटत असलं तरी श्रोतेही तितकेच दुर्मिळ वक्त्यांसाठी झालेत, ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे. कारण संख्यात्मक वाढ ही अध्यात्मामध्ये काही कामाची नसते. गुणात्मक वाढ ही अधिक उपयोगाची असते. तुम्ही गुणपत्रिकेत किती गुण मिळवले याच्यापेक्षा गुणपत्रिकेत मिळवलेले गुण आणि त्या गुणांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर पडलेला परिणाम याचं समीकरण किती जुळतंय याच्यावर तुमचं खरं गुणपत्रक अवलंबून आहे. म्हणून श्रोते अधिक झाले असंही नाही, दुर्मिळ श्रोताही तितकाच झालाय जितका दुर्मिळ वक्ता झालाय. कारण ऐकणाऱ्यालाही जशी ऐकायची भूक असते तशी सांगणाऱ्याला सुद्धा आपलं सांगितलेलं कुणीतरी ऐकावं अशी भूक असते. जितकी भूक लेकराला आईच्या दुधाची लागलेली असते तितकीच भूक आईला सुद्धा आपलं दूध लेकराला पाजण्याची सुद्धा भूक लागलेली असते. भूक फक्त खाण्याचीच असते असं नाही, खाऊ घालण्याची सुद्धा भूक असते. आपण खाण्याच्या भुकेचं खूप वर्णन करतो, खाण्याच्या भुकेचं खूप चिंतन करतो, पण खाऊ घालण्याची जी भूक आहे ही भूक सुद्धा तितकीच महत्वाची. कारण लेकराला आईचं दूध आवडतं म्हणून ते दुधासाठी जितकं तळमळतं तितकंच एखादी आई सुद्धा आपलं दूध लेकराला पाजण्यासाठी सुद्धा तळमळत असते. म्हणून निसर्ग सुद्धा आईच्या स्तनांमधून आलेलं दूध जर तिनं लेकराला नाही पाजलं तर तिच्याही आरोग्याला ते घातक ठरतं. आणि म्हणून जितकं ऐकण्याची भूक गरजेची आहे तितकीच सांगण्याची भूक गरजेची आहे. आणि इथं या दोन्ही अशा भुकेल्या लोकांचा संयोग, भुकेला वक्ता आणि भुकेला श्रोता, या दोघांचा सुंदर असा संयोग आपल्याला 5व्या अध्यायाच्या या शेवटच्या प्रसंगामध्ये बघायला मिळतो. अर्जुनाच्या मनामध्ये ऐकण्याची भूक आहे आणि भगवंत सांगतायत, अर्जुना तव श्रीकृष्ण म्हणती हो का, हो का, तुला ही ऐकायची इच्छा आहे, तुझा हा मार्ग गमला आणि का, तुला हा योग्य असा मार्ग सापडलेला आहे, तरी काय झाले ऐकी जो का सुखे बोलो. तुला ते खरंच ऐकायची इच्छा असेल तर अर्जुना आनंदानं मी तुला जे ऐकायचं आहे ते आनंदानं तुला सांगीन असं भगवंत म्हणतायत. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. अर्थात अर्जुना तू ऐकतोयस व त्याप्रमाणे आचरण करतोयस असा तू असल्याने आम्ही तुला सांगण्यात कमतरता का करावी. ऐकणारा फक्त कानाने ऐकत असेल तर सांगणाऱ्यालाही सांगण्यात कोणता रस राहत नाही. ऐकणाऱ्यालाही जे आपण ऐकतोय ते ऐकत ऐकत ऐकणाऱ्याचे केवळ शब्दच घेऊ नयेत तर त्या शब्दामागचा आशयही, त्या शब्दांमागचं आचरणही स्वीकारावं लागतं. आणि जो श्रोता वक्त्याच्या बोलण्यातलं आचरण स्वीकारतो तो खरा श्रोता असतो. आणि असे एखादे दुर्मिळ शब्द जरी कानावर पडले तरी उद्धार निश्चित असतो. मारुती महाराज दस्तापूरकर नावाचे आमच्या मराठवाड्यातले खूप मोठे कीर्तनकार होऊन गेले. त्यांनी गावातली पोलीस पाटील पाटीलकी होती, थोडा रांगडा स्वभाव होता. गावात कोणती मारामारी वगैरे झाली की ती मिटवणं वगैरे असा थोडा स्वभाव. आता त्यांच्या गादीचं काम अच्युत महाराज दस्तापूरकर सांभाळतात. लहान असताना त्यांची आमची चांगली ओळख होती. आता मध्ये बराच गॅप पडला भेटीत. पण त्यांनी
मोतीराम महाराजांचं कीर्तन एकदा ऐकलं आणि त्या कीर्तन ऐकून त्यांच्या मनावर एवढा परिणाम झाला की त्यांनी त्याच दिवशी ठरवलं की आता आतापर्यंत जे आपण केलं ते सोडून द्या. तेवढंच एक ऐकलं. एका कीर्तनामुळे एवढं आयुष्यात परिवर्तन होऊ शकतं हे त्या प्रसंगातून कळू शकतं. आणि पूर्ण आयुष्य मग त्यांनी पारमार्थिक क्रियेसाठी दिला आणि एक मोठा संप्रदाय उभा केला. आणि वारकरी संप्रदायामध्ये खूप मोलाचं असं योगदान मारुती महाराज दस्तापूरकरांचं असल्याचं आपल्या लक्षात येतं. अशा अगणित कथा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये आहेत. साईबाबांबद्दलचा असाच एक उपदेश ऐकून पोलीस प्रशासनात नोकरीला असलेले दासगणू महाराज त्यांनाही उपरती झाली आणि साईबाबांचे शब्द ऐकून त्यांनी ठरवलं की इथून पुढं माझं कवित्व हे फक्त संतांना आणि देवाला वाहिलं जाईल. आणि संत साहित्याचे मोठे चरित्रकार, संत चरित्रकार म्हणून दासगणू महाराजांचं मोठं नाव आहे. आमच्याच मराठवाड्यात माझ्या गावाच्या जवळ उमरा या गावामध्ये त्यांची समाधी आणि खूप मोठं मंदिर आहे. इथं त्यांची समाधी आहे. संतांचे एक दोन शब्द कानावर पडले तरी आयुष्याचा उद्धार होऊन जाईल एवढं सामर्थ्य त्यांच्या शब्दात असतं. पण तसा ऐकणारा श्रोताही असावा लागतो. भगवंतानं श्रीमद भगवद्गीता सांगितली ती धृतराष्ट्रानंही ऐकली, संजयानंही ऐकली, अर्जुनानंही ऐकली. पण जो परिणाम अर्जुनावर झाला, जो परिणाम संजयावर झाला, तो परिणाम धृतराष्ट्रावर होऊ शकला नाही. पण प्रत्येक कृष्णाला आपण जे सांगतोय ते ऐकणारा अर्जुनच असावा अशी भूक असते. आणि असे अर्जुन कितीही वाढले तरी कोणत्याही कृष्णाची भूक काही भागत नाही. अगदी त्या पद्धतीनं भगवंत अर्जुनाला सांगतायत, अर्जुना तू परीससी, तू ऐकतोयस माझं बोलणं पण नुसतं ऐकत नाहीस तर परिसोनी अनुष्ठिसी, मी जे सांगतोय तसं करण्याचा तू प्रयत्न करतोस, तसं करण्याची इच्छा तू बोलून दाखवतोयस. तरी आमासीची वाणी कायसी सांगावयाची. वाणी शब्दाचा अर्थ आहे कमतरता. मग आम्हालाच सांगण्याचा आळस का यावा, आम्हीच सांगण्यात कमतरता कमीपणा का आणावा. तुला ऐकायचं असेल तर मी सांगायला तयार आहे. आधीचे चित्त मायेचे वरी मिश झाले पर्यंत याचे, आता ते अद्भुतपणा स्नेहाचे कवड जाणे. अर्थात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगोदरच आईचे आवडतेपणाचे निमित्त, मग तो प्रेमाचा अद्भुतपणा कोण जाणेल. माऊलींनी खूप सुंदर दृष्टांत दिलाय. ज्ञानेश्वरीची मजा हीच आहे की एक आशय असा पेरता पेरता त्या आशयाला इतका सुंदर असा साज माऊली आपल्या दृष्टांतातून चढवतात की तो आशय इतका सुशोभित व्हायला लागतो की तो आशय पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो, पुन्हा पुन्हा समजून घ्यावासा वाटतो, पुन्हा पुन्हा त्याला जे अंडरलाईन आपण म्हणतो पुन्हा पुन्हा तो अधोरेखित व्हायला लागतो. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचे सिद्धांत मनामध्ये भरतात. माऊलींनी खूप सुंदर दृष्टांत दिलाय. आधीचे चित्त मायेचे, आधीच ज्याचं चित्त मायेचं आहे, आईचं मन ज्याला लाभलेलं आहे, आईचा प्रेमळपणा ज्याच्या स्वभावात आहे, तो श्रीकृष्ण. सगळ्या जगाची तो आई आहे. सगळ्या जगाला त्यानं जन्माला घातले. त्यामुळे भगवंताचा स्वभावच प्रेमळ आहे. आधीचे चित्त मायेचे वरी मिश, मिश म्हणजे निमित्त, वरी मिश झाले पर्यंत याचे, आणि वर आवडीचं निमित्त झालं. एखादी गोष्ट करावी किंवा ती करण्याची वेळ यावी, आणि जी गोष्ट करण्याची वेळ आलेली आहे तीच गोष्ट आतून आवडावी. मी नेहमी आमच्या विद्यार्थ्यांना म्हणत असतो, आयुष्यात नोकरी अशी मिळवा की नोकरीमध्ये जे करावं लागतंय ते तुम्ही फुकट जरी केलं तरी त्याचं कोणतं दुःख तुम्हाला कधी वाटू नये. जे आतून आवडतं तेच तुम्ही रोजगार म्हणून स्वीकारलं तर त्याचा आनंद वेगळा असतो. म्हणून मुलांना जे करायला आवडतं त्यातच त्यांना गुंतवलं तर त्यांचं आयुष्य एक उत्सव बनून जातो. आणि ते जे करतायत ते त्यांच्या नावडीचं असेल, केवळ पैसे मिळतायत म्हणून ते जर ते करत असतील तर आयुष्यभर त्यांना एका गोष्टीची खंत राहते की आयुष्य एका नावडत्या गोष्टीसाठी आपण खर्ची घातली.
आणि म्हणून जी गोष्ट आवडते तीच करायला मिळणं आणि तीच करण्यातून रोजगार मिळणं याच्यासारखा आनंद नाही. यातून बऱ्याच गोष्टी साध्य होतात. आवडीची गोष्ट करण्यातून मिळणारा आनंद करणाऱ्याला मिळतो. करणारा ते काम परिपूर्णपणे करतो म्हणून ते कामही पूर्ण होतं, परिपूर्णपणे होतं आणि त्या कामाचा प्रभावही तितकाच वाढतो. आणि बेनिफिशियरी ज्याला आपण म्हणतो, उपभोक्ते जे आहेत त्या कार्याचे तेही वाढतात आणि त्यांचं बेनिफिट ज्याला आपण म्हणतो ती उपयोगिता सुद्धा वाढते. आणि म्हणून एकतर आईच्या सारखा प्रेमळ स्वभाव आणि आईला काम काय दिलंय तर लेकराला पाजायचं काम दिलंय. ते काम आईला किती आवडेल, सगळ्या बाजूने आवडण्यासारखं काम, आवडीचं काम आवडीच्या माणसासाठी करायचंय आणि जे काम करायचंय तेही मनापासून आवडतंय. आता ते अद्भुतपणा स्नेहाचे कवण झाले. असा प्रेमाचा अद्भुतपणा जिथं वर्णीला जातोय, अशा अद्भुत प्रसंगाचं काय वर्णन करावं असं माऊली म्हणताय. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी, हे असो नेनी जे दृष्टी हरीची वाणी. अर्थात ती दैवी कृपादृष्टी म्हणजे करुण रसाचा वर्षावच आहे असे म्हणू किंवा विलक्षण प्रेमाची सृष्टीच म्हणू. परंतु हे असो, भगवंताच्या कृपादृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हाला कळत नाही. माऊली सांगतायत ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी. या सगळ्या प्रसंगाला, या वर्णनाला कारुण्य रसाची वृष्टी म्हणावं का? करुणेच्या रसाची वृष्टी म्हणजे पाऊस. कारुण्य रसाची वृष्टी जणू काही वर्षाव, जणू काही पाऊस पडायला लागलाय अशी उपमा द्यावी का या सगळ्या प्रसंगाला? की नवया स्नेहाची सृष्टी. नवया शब्दाचा अर्थ आहे अद्भुत. का याला अद्भुत अशा प्रेमाची सृष्टी म्हणावं? माऊलींनी दोन सुंदर इथं रूपक योजलेली आहेत. करुणेची वृष्टी आणि स्नेहाची सृष्टी. यमकही अद्भुत आहे पण या दोन रूपकांमध्ये अर्थही तितकाच अद्भुत आहे. प्रेमाचा वर्षाव एका बाजूनं होतोय आणि एका बाजूनं सर्व काही सृष्टी प्रेममय झालेली आहे. हे असो नेनी जे दृष्टी हरीची वाणी. आणि याचं काय वर्णन करावं हे आता मला काही कळत नाहीये. हे असो नेनी जे दृष्टी हरीची वाणी. हरीच्या या अद्भुत लीलेचं मी काय वर्णन करू, जे अमृताची ओतली की प्रेमची पिऊनी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेनी. अर्थात ती कृपादृष्टी जणू काय अमृताचीच ओतली होती किंवा प्रेम पिऊनच मस्त झाली होती. म्हणून की काय अर्जुनाच्या मोहात गुंतल्यामुळे त्या दृष्टीला बाहेर निघता येईना. सगळ्यांनी म्यूट करा. माऊलींनी आणखी एक वेगळी उपमा, थोडस वेगळं असं वर्णन या संदर्भात केलेलं आहे. माऊली म्हणताय की अमृताची ओतली. तो परमात्मा म्हणजे कोण आहे? भगवान श्री कृष्ण परमात्मा म्हणजे कोण आहे? त्या भगवान कृष्ण परमात्म्याचं वर्णन माऊलींनी करायला सुरुवात केलेली आहे. भगवान श्री कृष्ण परमात्मा म्हणजे जणू काही कारुण्य रसाची वृष्टी आहे किंवा स्नेहाची सगळी सृष्टी आहे, किंबहुना अमृताची ओतली, जिनं पूर्णपणे अमृताची कृपादृष्टी ओतलेली आहे. जिच्या नजरेमध्ये केवळ ओतणं आहे. ती दृष्टी ज्याच्या नजरेला पडेल तो त्या प्रेमानं भिजून जाईल अशी ज्याची दृष्टी आहे. इतका जो प्रेमळ आहे की प्रेमाची पिऊनी मातली. तो परमात्मा सुद्धा जणू असा आहे की जणू त्यानं प्रेम पिऊन टाकलेलं आहे आणि प्रेम पिऊन तो मातलेला आहे, मस्त झालेला आहे. प्रेमाची जी मस्ती आहे, प्रेमातून येणारं जे मातलेपण आहे, त्याच्यासारखं श्रेष्ठ जगात दुसरं काही नाही. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा जणू काही प्रेम पिऊन मातली अशी उपमा माऊली वापरत आहेत.
म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेने. आणि म्हणून देवाला अर्जुनाबद्दल इतकं प्रेम निर्माण झालंय. अर्जुनाच्या या प्रेमात भगवंत इतके गुंतलेत की त्याच्यातून बाहेर पडावं असं भगवंताला वाटत नाही. बाहेर पडण्यासारखा प्रसंग आहे. महाभारताचं युद्ध आहे. रणवाद्ये वाजलेली आहेत, रणगाडे तयार आहेत, बाणांचा वर्षाव झालेला आहे, घोडदळ, पायदळ, हत्तीदळ, सगळं दळ सैन्यासाठी युद्धासाठी सज्ज झालेलं आहे. शंखनाद सगळ्यांचा झालेला आहे. अशा प्रसंगात अर्जुन हे प्रश्न करतोय. भगवंताला निमित्त आहे त्या युद्धाचं. भगवंत म्हणू शकले असते, अरे अर्जुना, युद्धाचा प्रसंग आहे, तुला सगळं कीर्तन काय ते नंतर सांगतो, आता युद्ध कर. पण नाही, भगवंत अर्जुनाच्या प्रेमामध्ये इतके वेडे झालेत, इतके गुंतलेत की त्या प्रसंगाचंही भान भगवंताला राहिलेलं नाही. तिकडेही भगवंत लक्ष देत नाहीत. इतका अर्जुनाचा मोह आणि त्या मोहात भगवंत गुंतलेत निघो नेने. त्याच्यातून देवाला बाहेरही पडावंसं वाटत नाही. अर्जुनाला जे विचारायचंय ते त्यानं विचारावं आणि जो ते विचारेल, जे काही तो विचारेल ते सगळं मन मोकळेपणे सांगावं असं इथं भगवंताला वाटायला लागलंय. हे बहु जे जे जलपी जेल, तेथे कथेची फाको होईल, परी ते स्नेहरूपा न येल बोलवे. इथं माऊली स्वतःची भाषा वापरतायत. अर्थात कृपादृष्टीविषयी जो जो अधिक बोलावे तो तो कथेचे विषयांतर होईलच, पण शेवटी त्या सृष्टीचे वर्णन शब्दांनी यथार्थ होणार नाही ते नाहीच. अर्थात इथं ज्ञानोबारायांचे पुन्हा शब्द आलेत. कारण असे प्रसंग जिथं जिथं येतात ज्ञानेश्वरीमध्ये, जिथं जिथं माऊलींना आपलं स्वत्व दिसायला लागतं, माऊलींच्या आवडीचा प्रसंग जिथं उभा होतो तिथं कुठं कुठं माऊली त्या प्रसंगात वाहून जातात. त्या प्रसंगाचं वर्णन करण्यामध्ये गुंतून जातात आणि त्या प्रसंगाच्या वर्णनात गुंतल्यामुळं कथेचा जो मूळ धागा आहे तो थोडासा बाजूला पडतो आणि थोडंसं विषयांतर होतं. आताच थोड्या ओव्यांच्या निरूपणापूर्वी निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना आठवण करून दिलेली आहे की तू ज्ञानी पुरुषाचं वर्णन करताना वाहत जातोयस, संतांचं वर्णन करताना वाहत जातोयस. तो तुझ्या आवडीचा विषय आहे, तू रसयुक्त बोलतोयस, तू प्रेमळपणे बोलतोयस, पण त्यामुळं मूळ कथा बाजूला राहते. या गोष्टीची माऊलींना अजून आठवण आहे. आणि योगायोग तसाच प्रसंग लगेच आलाय. भगवंताच्या मनात अर्जुनाबद्दल असलेलं प्रेम हा वर्णनाचा विषय आहे आणि त्या वर्णनात माऊली रमलेतही. 2-3 ओव्या माऊलींनी खर्चही केल्यात, पण माऊली सावधही झाल्यात. माऊली सावध होऊन विचार करायला लागलेत. हा प्रसंग तर आवडीचा आहे, पण आता या आवडीत शिरावं तर पुन्हा विषयांतर होण्याची भीती आहे. म्हणून माऊलींनी खूप सुंदर एक ओवी वापरून आपल्या मनातलं जे काही हृदगत आहे ते इथं व्यक्त केलं आणि खूप कौशल्यपणे माऊली ती भाषा वापरतायत. बघा कौशल्य माऊलीचं. हे बहु जे जे जलपी जेल, हा जो प्रसंग आहे, भगवंताच्या मनात अर्जुनाबद्दलचं किती प्रेम आहे, कसं प्रेम आहे, त्या प्रेमाचा परिणाम या सगळ्या गोष्टी जर बोलायला जाव्यात तर किती बोलाव्यात. तेथे कथेसी फाकू होईल. ते सांगण्यात, त्याचं वर्णन करण्यात जर गुंतावं तर त्यातून बाहेर पडता येणार नाही आणि त्यामुळं मूळ कथेसी फाकू होईल. मूळ कथेपासून दूर जावं लागेल, थोडं विषयांतर होईल. बरं केलंही असतं आपण विषयांतर, त्या वर्णनात मी अडकलोही असतो, पण माऊली म्हणतायत मी त्याच्यात अडकणार नाही. त्याचं वेगळं कारण माऊलींनी इथं सांगितलं. निवृत्तीनाथ आपल्यावर रुसतील, रागावतील म्हणूनही विषयांतर थांबवायचं आहे असं नाही, मूळ कथेकडे जायचंय असं नाही. हेही कारण माऊली इथं सांगत नाहीये. त्या मूळ विषयामध्ये मी रमलो तर मी स्वतःला विसरून जाईल हेही कारण माऊली देत नाहीयेत. माऊलींनी इथं वेगळं कारण दिले. माऊली म्हणतायत परी ते स्नेहरूपा न येल बोलवली. कितीही वर्णन केलं, कितीही ओव्या खर्च केल्या, कितीही मी त्यावर बोललो,
तरी सुद्धा न येल बोलवरी शब्दामध्ये ते प्रेम बांधता येणार नाही. भगवंताच्या हृदयातलं अर्जुनाच्या बद्दलचं प्रेम, अर्जुनाच्या मनातल्या शंकांचं समाधान करण्यासाठी पुढं आलेल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आतला प्रेमळ वक्ता नेमका कसा आहे, ते प्रेम कसं आहे हे मी वर्णन करायला जरी घेतलं तरी ते शब्दात बांधता येणार नाही. न येल बोलवरी, बोलवरी म्हणजे शब्दांमध्ये ते बांधता येणार नाही. म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वर कवळावा कवणे, जो आपुले मान नेणे आपणच. अर्थात म्हणून या विचारांच्या भरीस पडून काय उपयोग, कारण ज्या ईश्वरास स्वतःचे स्वतःलाच मोजमाप कळत नाही असा व्यापक ईश्वर कोणी आकलन करावा. माऊली म्हणतायत म्हणून वासुरा काय येणे, विसुरा, विसुरा शब्दाचा अर्थ आहे विचार. म्हणून विसुरा काय येणे, म्हणून माझ्या मनात असा विचार येतोय. काय विचार आहे, तो ईश्वर कवळावा कवणे, तो ईश्वर, तो परमात्मा कुणी कवळावा. कवळावा म्हणजे कुणी त्याचं आकलन करावं, कुणी त्याला शब्दात बांधावं, कुणी त्याच्या वर्णनाच्या नादाला लागावं, कुणी त्याचं वर्णन करावं, कुणी त्याला शब्दात, निरूपणात, उपमांमध्ये, अलंकारांमध्ये, भाषेमध्ये बांधावं. जो आपुले मान नेणे आपणच, तो परमात्मा जो आपलंच माप आपण जाणत नाही, त्यालाच माहिती नाही की तो किती व्यापक आहे. भगवंताचे गुण भगवंतालाच माहिती नाही, भगवंताची व्यापकता भगवंतालाच माहिती नाही, भगवंत काय आहे हे भगवंतालाही माहिती नाही, तो फक्त आहे. माऊलींनी खूप अद्भुत सूचना इथं दिलेली आहे. आपण आतापर्यंत असं मानतो, असं जाणतो की वेदांना, उपनिषदांना परमात्मा कळला नाही. परमात्मा वेदांना, श्रुतींना, उपनिषदांना कळला नाही याच्यात आश्चर्य नाही. परमात्मा अजून परमात्म्यालाही कळला नाही. माऊली इथं स्पष्ट करतायत, परमात्म्यालाच माहिती नाही मी कोण आहे, परमात्म्यालाच माहिती नाही मी कसा आहे. जो आपुले मान नेणे आपणची, जो आपलं माप आपणच जाणत नाही. खूप अद्भुत शब्द रचना आहे माऊलींची. ज्या ईश्वराला स्वतःचे स्वतःलाच मोजमाप कळत नाही, मग आता त्या परमात्म्याला कुणी जाणं. जो आहे त्यालाच माहिती नाही की तो किती आहे, केवढा आहे, कसा आहे. आता त्याचं वर्णन दुसऱ्यांनी करायला जावं तर कसं काय ते आकलनात येईल. म्हणून तो उद्योग न करता देवाला, देवाच्या प्रेमाला शब्दात बांधण्याचा नाद मी सोडून देतो. कारण तो नाद घेऊन शब्दात बांधण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो शब्दात बांधता येण्यासारखा नाहीये असं माऊली इथं सुचवत आहेत. तरी मागील ध्वनी आतू मज गमला सावी याची मोहितू, जे बलात्कारे असे म्हणतू परीस बाप्पा. अर्थात तरी देवाच्या मागील बोलण्यावरून मला तो भगवान अर्जुनाविषयी मोहित झाला असे दिसून आले. कारण ते अर्जुनाला आग्रहाने बाबा ऐक ऐसे म्हणत आहेत. माऊली सांगतायत असं जरी असलं तरी मला त्या भगवंताच्या मनातलं का कळलं, त्या श्रीकृष्णाचं हृदगत मला का कळलं. तरी मागील ध्वनी आतू, माग भगवंत जे बोलले अर्जुनाबद्दल बोलताना, भगवान कृष्ण परमात्म्याच्या तोंडून जे शब्द निघाले त्या शब्दांच्या ध्वनी आतू, त्याच्यामधला जो ध्वन्यार्थ आहे, ध्वन्यार्थ हा साहित्यशास्त्रातला खूप महत्वाचा शब्द आहे. ध्वन्यालोक नावाचा एक स्वतंत्र ग्रंथ त्याच्यावर दंडी नावाच्या भाषा साहित्यशास्त्रज्ञाने लिहिलाय. शब्दांच्या मध्ये ध्वनीचं सामर्थ्य असतं, सूचित करण्याची ताकद असते शब्दांमध्ये. माऊली सांगतायत तो नाद मला कळला, तो ध्वनी नाद मला कळला.
तरी मागील ध्वनी आतू. भगवंत जे बोलले त्या शब्दांच्या मागून जे सूचित झालं, जे कंपन आले. बघा, आपण जेव्हा घंटानाद करतो तेव्हा मुख्य नादाबरोबर काही उपनाद, आवाजाचे तरंग हळूहळू हळूहळू संपत संपत कानावर पडतात. तसं शब्दांमध्ये सुद्धा सामर्थ्य असतं. एखादा शब्द अर्थ घन, गहन, प्रेमपूर्ण असा एखादा शब्द असा असतो की तो शब्द तर कानावर पडतो, पण नंतर कित्येक काळ त्या शब्दांचे अर्थ मनामध्ये गुंतत राहतात, गुंगत राहतात, घुमत राहतात. माऊली सांगतायत तसेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा जे बोलले त्यांच्या त्या बोलण्यातला ध्वन्यार्थ माझ्या लक्षात आला. मज गमला सावियाची मोहित. त्या शब्दांमधून मला कळलं की तो मोहित झालाय. बोलण्यावरून कळतं माणूस प्रेमात पडलाय की नाही, बोलण्यावरून कळतं माणूस रागात आलाय की नाही, बोलण्यावरून कळतं माणूस साशंक झालाय की नाही. फक्त ऐकणारा चाणाक्ष आणि तीक्ष्ण बुद्धीचा असावा. माऊली सांगतायत भगवंत जे अर्जुनाला बोलले ते बोलणं ऐकून मला कळलं लगेच. काय कळलं? मज गमला सावियाची मोहित. मला हे कळलंय की तो श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या मोहात पडलाय, अर्जुनाच्या प्रेमात पडलाय. जे बलात्कारे असे म्हणतू परिस बाप्पा. अर्जुनाची इच्छा नसतानाही तो त्याला ऐक ऐक असं म्हणायला लागला. कारण आतापर्यंतच्या 5 अध्यायातल्या गमती जमती जर आपण बघितल्या, संवादाच्या गमती जमती अर्जुनाच्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या, तर सुरुवातीला भगवंत जे सांगतायत ते अर्जुनाला ऐकायची इच्छाच नाही. कारण मी जे म्हणतोय तेच तू ऐक अशी भाषा सुरुवातीला अर्जुन बोलतो. मी जे बोलतोय त्याला तू अनुमोदन द्यावं देवा, हीच अर्जुनाची इच्छा सुरुवातीला आपल्याला दिसते. तरी भगवंतानं त्याचं मी ऐकावं अशी त्याची इच्छा आहे हे लक्षात घेऊन थोडं त्याचं ऐकल्यासारखं करूनही आपल्याला जे सांगायचं आहे तेच शेवटी सांगितलं. म्हणून बलात्कारे असे म्हणतू परिस बाप्पा. जबरदस्तीनंही त्याला सांगितलं की तू ऐक. का तर तो प्रेमात पडला. आईचं प्रेम जेव्हा लेकरावर खरं असतं तेव्हा ती त्याला जबरदस्ती औषधही देते, वेगवेगळे नखरे करून, वेगवेगळी नाटकं करून, कधी हसत हसत, कधी रागवत, कधी खेळीमेळीनं, कधी मिश्किलपणे, कधी फसवणूक करून, कधी कधी जबरदस्ती. पण आईचं जर खरं लेकरावर प्रेम असेल तर ती त्या लेकराला औषध पाजल्याशिवाय सोडतच नाही. कारण ते औषध त्या लेकराच्या हितासाठी आहे याची जाणीव आईला असते. अगदी त्या पद्धतीनं अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये थोडं खोडसाळ लेकरासारखं करतो. नको देवा, मला तू सांगतोय ते नको, नाही पटत आहे. मला तू सांग युद्ध करू नको म्हणून, मला तू सांग शस्त्र टाकून द्याय. अशा प्रकारची भाषा अर्जुन सुरुवातीला बोलतो. अर्जुन भगवंताने थोडं त्याला रागवून, थोडं प्रेमाळपणे गोंजारून, थोडी भीती दाखवून, थोडं जुन्या लोकांचा इतिहास सांगून, अशी वेगवेगळी प्रलोभनं देऊन त्याला जे सांगणं आवश्यक आहे, जे त्यानं ऐकणं आवश्यक आहे तेच सांगायला लागलेत. म्हणून माऊली म्हणताय जे बलात्कारे असे म्हणतू परिस बाप्पा. जबरदस्तीनंही त्याला हे सांगायला लागलेत. का? ते प्रेम आहे भगवंताचं. म्हणून अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपी जेल. अर्थात अर्जुना, ज्या ज्या प्रकाराने तुझ्या चित्ताला बोध होईल त्या त्या प्रकारे तुला मी कौतुकाने सांगेन. प्रेमळपणे पण सांगितलं, विनोदानं पण सांगितलं. अर्जुना जेणे जेणे भेदे, ज्या ज्या प्रकारानं, ज्या ज्या पद्धतीनं तुझे का चित्त बोधे, तुझ्या चित्ताला समजेल, उमजेल, कळेल त्याच शब्दांमध्ये मी तुला सांगणार आहे. मी पद्धत एखादी वापरली ती तुला नाही समजली तर मी पद्धत बदलेल, पण जे सांगायचंय तेच सांगेल. औषध तेच देणार आहे. प्रेमानं देईल, मारून देईल, हसत खेळत देईल, थोडंसं फसवून देईल, पण औषध तेच देईल. म्हणून
तुला जे हवंय ते द्यायला मला आनंद आहे. म्हणून जे तुला आवडेल, जे तुला बोधेल, जे तुला बाधेल, ज्याचा तुझ्यावर परिणाम होईल सकारात्मक, ते मी तुला वेगवेगळ्या पद्धतीनं तैसे तैसे विनोदे निरूपे केलं. इथं विनोद शब्दाचा अर्थ आहे, जो आपण नेहमी विनोद वापरतो तो अर्थ इथं नाहीये. विनोदे शब्दाचा अर्थ आहे आनंदाने, उत्साहाने, समाधानाने, स्नेहाने, प्रेमपूर्वक अशा अर्थानं हा विनोदे शब्द आहे. तैसे तैसे विनोदे निरूपी जेल, तो काय सया नाम योगू, तयाचा कवण उपेगू, अथवा अधिकार प्रसंगू कवना येत. अर्थात योग हे कशाला नाव आहे, त्याचा उपयोग कोणता व त्याचा अधिकारी कोण. मी तुला काय सांगणार आहे, भगवंत सांगतायत तो काही सया नाम योग. ज्या योगाबद्दल तुला जाणून घ्यायची इच्छा आहे, तो योग म्हणजे काय, कशाला तो योग म्हणतात, योग कशाचं नाव आहे, हेही मी तुला सांगेल. म्हणून बघा, ही ओवी अतिशय महत्वाची आहे. पुढच्या 6व्या अध्यायाचा सारांश इथं भगवंताने सांगितलाय. हा सिनॉप्सिस आहे 6व्या अध्यायाचा, आणि 6व्या अध्याय म्हणजे या सिनॉप्सिसचा प्रबंध आहे. मी आताच एक प्रबंध पूर्ण करून बसलोय, म्हणून तो दृष्टांत लगेच माझ्या मनात आला की PhD साठी सगळ्यात आधी तुम्हाला रूपरेषा सादर करावी लागते. रूपरेषेमध्ये प्रबंधात तुम्ही काय काय करणार आहात ते सांगावं लागतं, आणि मग जे जे रूपरेषेत येतं तेच प्रबंधात येत असतं. म्हणून ज्याला प्रबंध नीट समजून घ्यायचा आहे त्यांना आधी रूपरेषा नीट वाचावी. म्हणून माऊली 6व्या अध्यायाची रूपरेषा इथं सांगतायत, भगवंताच्या तोंडी सांगतायत. रूपरेषा काय आहे 6व्या अध्यायाची, तो काही सया नाम योग. योग हे कशाचं नाव आहे हे सांगणार आहेत. तयाचा कवन उपेगू, त्याचा उपयोग काय, योगाचा वापर कशासाठी करायचा असतो, योगाचा वापर का करायचा असतो हेही मी तुला सांगेल. अथवा अधिकार प्रसंगू कवना येथ, किंवा त्या योगाचा अधिकार कोण आहे, अधिकारी कोण आहे, कुणाला योग कळतो, कुणाला योग मिळतो, कोण योगाचा अधिकारी होतो, कुणी योग करावा, कुणी योगाच्या मार्गाला जावं, कुणी योगाच्या मार्गाला जाऊ नये. एखादा अनधिकारी योगाच्या मार्गाने गेला तर काय दुष्परिणाम होतात. अधिकार असूनही योगाच्या मार्गाने जाताना कोणती काळजी घ्यावी, या सगळ्याचं निरूपण मी तुला करून सांगणार आहे. अथवा अधिकार प्रसंग कवना येथ, या योगाचे अधिकारी कोण हेही मी तुला सांगणार आहे. ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई, ते आघवेची पायी सांगेन आता. अर्थात याप्रमाणे जे जे काही या बाबतीत सांगावयाचे असेल ते सर्व मी तुला सांगेन. त्या रूपरेषेमध्ये सगळ्यात शेवटी एक ओळ टाकलेली असते. मी पूर्वी PhDच्या प्रबंधाची कामं करायचो, म्हणजे रूपरेषा बनवून देणं, प्रबंधाचं मुद्रित शोधन करणं. आताही करतो, पण खूप कमी. आवडीचा विषय असेल प्रबंधाचा तर एखाद्या वेळी प्रबंधाच्या प्रूफ रिडिंगचं वगैरे काम मी करतो. तर त्या रूपरेषेमध्ये एक शेवटी ओळ टाकलेली असते, शेवटी सगळ्यात, की संशोधनाच्या वेळी समोर येणाऱ्या विषयाप्रमाणे प्रस्तुत रूपरेषेमध्ये बदल केले जातात. अशी एक टीप तिथे टाकणं गरजेचं असतं, कारण जशीच्या तशी रूपरेषा प्रबंधात येत नाही. कारण प्रबंधाच्या पूर्वी रूपरेषा बनवताना प्रबंधाचा सगळा विषय हा अभ्यासकाला माहीत नसतो. अभ्यासात उतरल्यावर त्याला काही गोष्टी दिसतात, म्हणून त्याच्या सोयीसाठी तो आधीच 2 ओळी टाकून ठेवतो त्यात, की तशा माऊलींनी सुद्धा इथं ओळीमध्ये ते टाकून ठेवले. ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई, तसं जे जे योग्य मला वाटेल याच्याशिवाय तेही मी तुला सांगेन. ते आघवेचे पायी सांगेन आता. ते सगळं मी तुला आता सांगणार आहे अर्जुना. जे सांगणं गरजेचं आहे, जे सांगणं योग्य ठरणार आहे, अशा सगळ्या गोष्टी तुला सांगणार आहे. या योगाचा उपयोग तुला सांगणार आहे.
या योगाचं नाव काय आहे, या योगाचं स्वरूप तुला सांगणार आहे, या योगाचा अधिकारीही मी तुला सांगणार आहे. तू चित्त देऊन अवधारी, ऐसे म्हणून श्रीहरी, बोली जेल ते पुढारी कथा आहे. अर्थात तू लक्ष देऊ नये असे म्हणून देवाने जे काही सांगितले ती कथा पुढील अध्यायात आहे. भगवंत म्हणाले, तू चित्त देऊन अवधारी, मी जे काही सांगणार आहे ते तू चित्त देऊन ऐक, लक्ष देऊन ऐक. कारण पुढचं जे निरूपण आहे ते सूक्ष्म आहे, पुढचं जे निरूपण आहे ते गहन आहे, क्लिष्ट आहे, समजायलाही अवघड आहे आणि त्या मार्गाने जाणंही तितकंच अवघड आहे. म्हणून हा मार्ग थोडासा काळजीपूर्वक तू ऐक. ऐसे म्हणून श्रीहरी, असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणाले. बोली जेल ते पुढारी कथा आहे. जे भगवंत म्हणाले ती जी कथा आहे ती कथा पुढं सांगितली जाणार आहे, म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये ती कथा सांगितली जाणार आहे असं माऊली इथं म्हणतायत. श्रीकृष्ण अर्जुनाशी सांगू, न सांडोनी सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू, म्हणे निवृत्तीदासू. अर्थात अर्जुनाशी असलेला सख्य संबंध बिघडू न देता देव अर्जुनाला जो योग सांगतील तो प्रसंग प्राप्त स्पष्ट करून सांगू, असे निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. शेवटची ओवी ज्ञानोबरांची आहे. 5व्या अध्यायातली सगळ्यात शेवटची ती ओवी आहे, ज्याच्यामध्ये माऊली म्हणतायत, श्रीकृष्ण अर्जुनाशी सांगू. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाच्या संपर्कात येऊन, संगतीत येऊन जे काही सांगितलेलं आहे ते न सांडोनी सांगेल योगू. भगवंत अर्जुनाला जे सांगणार आहेत ते सख्य संबंध बिघडू न देता सांगणार आहेत. माऊलींनी हे जे शब्द वापरले ते अतिशय महत्वाचे आहेत. एक हिंट माऊलींनी दिलेली आहे, एक सूचना माऊलींनी दिलेली आहे. खरं तर 6वा अध्याय हा ज्ञानेश्वरीतला जितका महत्वाचा अध्याय आहे तितकाच तो सावधपणे ऐकायचा अध्याय आहे. मी नेहमी म्हणतो की 6व्या अध्यायाचं निरूपण खूप काळजीपूर्वक करायचं आहे आणि खूप काळजीपूर्वक ऐकायचं आहे. त्याची काही कारणं आहेत. थोडीशी कारणं आपण आज स्पष्ट करून पुढे जाऊयात. कारण मी जेव्हा ज्ञानेश्वरीच्या साधनेला सुरुवात केली होती तेव्हा मला 6वा अध्याय विशेष आवडायचा. कारण 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी जागृतीचं वर्णन आहे, योग प्रक्रियेचं वर्णन आहे, समाधीचं वर्णन आहे, अष्टचक्रांचं वर्णन आहे, त्या अष्टचक्रांच्या जागृतीचं वर्णन आहे. प्रत्येक साधकाला आकर्षित करेल असे अनेक प्रसंग 6व्या अध्यायात आहेत. सामान्य माणसाला स्वभावतः आवडतील अशा गोष्टी 6व्या अध्यायात आहेत. मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्याकडे शक्तिमान नावाची एक सिरियल यायची. त्या शक्तिमान सिरियलमध्ये तो जो शक्तिमान होता त्याची कुंडलिनी जागृत झाली असं वर्णन आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये त्या सगळ्या शक्ती आहेत. ते गाणंही मला बऱ्यापैकी पाठ आहे. अद्भुत अगम्य साहस की परिभाषा है, ये मिटती मानवता की एक आशा है. आणि एवढी आहेत. होता है जब आदमी को अपना ज्ञान, कहलाया वो शक्तिमान, अशा ओळी आहेत त्याच्या. खरं तर ती पूर्णपणे काल्पनिक अशी मालिका होती, पण त्याचा जो आधार होता, शक्तिमान एक सामान्य माणूस बनतो, तो बनण्यामागं जी त्याची साधना आहे ती साधना ही भगवद्गीतेतल्या 6व्या अध्यायातून किंवा योगसूत्रांमध्ये वर्णन केलेल्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या तांत्रिक ग्रंथांमध्ये वगैरे ज्याचं वर्णन आहे, त्या कथांमध्ये किंवा त्या ग्रंथांमध्ये आलेल्या आशयावर आधारित ती सिरियल आहे. खरं म्हणजे पाया त्याचा मूळ तो आहे, बाकी सगळं काल्पनिक आहे. पण मुद्दा माझा असा होता की मला तो खूप आवडायचा आणि मला वाटायचं की आपणही शक्तिमान बनू शकतो. का तर 6व्या अध्यायात त्याची पूर्ण प्रक्रिया माऊलींनी सांगितली. पण माझ्या गुरूंनी मला एक गोष्ट वारंवार सांगायची, कारण त्यांना कळलं असावं की या लेकराला आवरणं खूप गरजेचं आहे किंवा काय असतील का.
त्यांनी मला खूप काळजीपूर्वक सांगितलं की ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय फक्त तू ऐकायचा आणि वाचायचा, खूप त्याच्यामध्ये पडायचं नाही. का तर ज्ञानोबारायांना व्यक्तिशः तो अध्याय जगाला सांगायचा नाहीये. त्या मार्गानं जावं हे ज्ञानोबारायांना अपेक्षित नाहीये, पण त्या प्रक्रियेचं वर्णन प्रसंगानं आलं म्हणून माऊलींनी ते केलंय. अशा प्रकारचं स्पष्टीकरण मला नेहमी माझ्या गुरूंकडून मिळालं. आणि म्हणून इथं भगवंतही तेच सांगतायत, श्रीकृष्ण अर्जुनाशी सांगू न सांडिता सांगेल योग. बघा इथं अर्थ पण दिलाय. देव अर्जुनाला जो योग सांगतील तो प्रसंग प्राप्त स्पष्ट करून सांगू, पण कसे? अर्जुनाशी असलेला सख्य संबंध बिघडू न देता. कारण अर्जुन हा योगाचा अधिकारी नाहीये हे भगवंताला माहिती आहे. अर्जुनाचा 6व्या अध्यायातल्या योग प्रक्रियेसाठी तो अधिकारी नाही हे भगवंताला माहिती आहे, पण तरी त्याची इच्छा आहे ते ऐकायची, कुतूहल आहे त्याच्या मनात, जिज्ञासा आहे. ती त्याची जिज्ञासा पूर्ण व्हावी एवढ्या करता तो अध्याय माऊली सांगणार आहे. म्हणून थोडीशी शब्दरचना माऊलींनी बदललेली आहे, ते आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे, म्हणून मी ते थोडंसं बोललो. श्रीकृष्ण अर्जुनाशी सांगू न सांडिता. माऊलींच्या ओव्यांमध्ये कुठं कुठं जिथं दंडक पडलाय तो दंडक थोडा पुढे टाकावा लागतो. अनेक ठिकाणी तसं झालंय. तसं ही ओवी वाचताना सुद्धा श्रीकृष्ण अर्जुनाशी संगू न सांडोनी, म्हणजे अर्जुनाबरोबरचं जे सख्य आहे, संगत आहे, नातं न बिघडवू देता त्याला हा योग भगवंत सांगणार आहे. तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदासू, आणि तो प्रसंग मी स्पष्ट करून सांगणार आहे. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम पंचमोध्याय. आणि इथं ज्ञानोबारेंनी लिहिलेला भावार्थ दीपिका या ग्रंथाचा 5वा अध्याय इथं संपतो. याच्यामध्ये एकूण 29 ओव्यांचं 180 ओव्यांमध्ये माऊलींनी निरूपण केले. भगवद्गीतेच्या या अध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास योगो नाम. अर्थात आपण बघितलं 5व्या अध्यायामध्ये कर्म आणि कर्मसन्यास या 2 प्रक्रिया भगवंतानं काळजीपूर्वकपणे सांगितल्यात. सुरुवातीला भगवंतानं ज्ञानयोग सांगितला, पण तो ज्ञानयोग अर्जुनाला न कळल्यामुळं त्याला कर्मयोग सांगितला. कर्मयोग सांगूनही ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोघांमधला संभ्रम अर्जुनाच्या मनात निर्माण झाल्यामुळं ज्ञानयोग कर्मयोग यांचा एकत्रित संबंध माऊलींनी भगवंतांनी सांगितला. आणि या दोघांचा संबंध सांगितल्यानंतर कर्मसन्यास योग सांगण्याची गरज माऊलींना भासली, भगवंतांना भासली. म्हणून कर्मातून संन्यास कसा प्राप्त करून घेता येईल, कर्म करूनच ज्ञानावस्था कशी प्राप्त करून घेता येईल, या पद्धतीने कर्म आणि ज्ञान या दोन्हीही साधना मार्गाचा सहसंबंध माऊलींनी स्पष्ट केलाय. म्हणून या अध्यायाचं नाव कर्मसन्यास योगो नाम असं या अध्यायाचं नाव भगवद्गीताकारांनी ठेवलेलं आहे. आणि असा असलेला हा 5म अध्याय याचं निरूपण माऊलींनी केलं. इथं आपण थांबूयात. आतापर्यंत आपल्या 5 अध्यायाचं निरूपण झालं. उद्या आपण 6व्या अध्यायाचं निरूपण करूया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.